नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर सर्वात पहिले तर मी तुमची माफी मागतो, कारण की खूप सारे मेसेज आले, त्याला मला रिप्लाय नाही करता आलं. पण पॉसिबल आहे तेवढं मी मेसेज वगैरे रिप्लाय केलेत. आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही असंच सपोर्ट मला दिल्याबद्दल. पुढेही असंच करा. आज मी व्हिडिओ बनवायचं हेच कारण आहे की ALPच्याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये मी आज सांगणार आहे. ALP कसं व्हायचं, किती स्टेजेस असतात, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, आणि एक्झाम कशा होतात, काय सिलेबस असतो, या सर्व मी माहिती सांगणार आहे. आणि माझा जो थोडासा एक्सपिरियन्स आहे वगैरे हे पण मी सांगणार आहे, का कसा मी अभ्यास केला आणि कशा एक्झाम वगैरे स्टेजेस पार केल्या, याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे. तर फर्स्ट तुम्हाला गॉगल्स असेल तर फॉर्म भरच नका. मला म्हणजे हे वाटेल, पण रिॲलिटी आहे. उगाच तुम्ही फॉर्म भरतील, तुम्हाला चष्मा असेल आणि नंतर पूर्ण लास्टच्या स्टेजेसपर्यंत जातील आणि तिथे रिजेक्ट होतील, तर ते तुम्हाला हर्ट होईल. त्यापेक्षा दुसऱ्या एक्झामची स्टडी करा, ज्यांचे म्हणजे एकदम प्रॉपर थोडाफार म्हणजे पॉईंटमध्ये जरी असेल तरी तुम्ही करू शकता. म्हणजे आयचे एक्सरसाइज करून पण तुम्ही आय जे आहेत तुमचे चांगले करू शकता. आणि याच्यासाठी A1 मेडिकल लागतं, तो सर्वात हार्डेस्ट असतो. म्हणून जरा विचार करून फॉर्म भरा. आय चांगले असतील तरच भरा. आणि त्याच्यानंतर एज्युकेशन काय असतं याच्यासाठी. एज्युकेशन 10+ ITI, जे ITIमध्ये पण तुम्हाला डिझेल मेकॅनिक, हीट इंजिन, इलेक्ट्रिशियन, अजून हे असतं हीट इंजिन, RAC, यासारख्या खूप सारे ट्रेड आहेत. तर तुम्ही नोटिफिकेशन RRBच्या वेबसाईटवर गेले तर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. आणि डिग्री आणि डिप्लोमा कशामध्ये, याच्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, याच्यामध्ये तुम्हाला हे असेल, तुमची डिग्री असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. एजमध्ये 18 ते 30 वयामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यामध्ये पण SC आणि ST 5 वर्षाचा एज रिलॅक्सेशन आहे, आणि OBCसाठी 3 वर्षाचा आहे. तर म्हणजेच 30 वय असेल तर ते 30 वयापर्यंत OBCमध्ये भरू शकता, आणि SC STमध्ये 35 वयापर्यंत भरू शकता. आणि याच्यामध्ये स्टेजेस हे नक्की किती एक्झाम असतात, तर याच्यामध्ये 4 स्टेजेस असतात टोटल. CBT 1, CBT 2 आणि सायको टेस्ट, आणि लास्टला मेडिकल असतो. मेडिकल पण खूप इम्पॉर्टंट असतो. आणि 3 स्टेज जर तुम्ही पार केला तर मेडिकलमध्ये अनफिट झाले तर पूर्ण स्टेज जेवढे आहेत तेवढ्या वेस्ट जातील, तुम्हाला मेडिकलला रिजेक्ट करतील. तर पहिली स्टेज तुम्हाला मी सांगणार आहे. याच्यामध्ये काय सिलेबस असतो. याच्यामध्ये मॅथ्स असतो, रिझनिंग असतो, सायन्स आणि GK असतो. तर मॅथ्स, रिझनिंग आणि सायन्स हे 3 जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. GK तुमचं वीक असलं तरी तुम्ही इझिली पार करू शकता. आणि मी तर GKचा अभ्यास एवढा केला नाही, जे म्हणजे इम्पॉर्टंट आहे तेवढंच वाचलेलं, कारण खूप कमी वेटेज आहे GKचा. याच्यामध्ये मॅथ्स 20 मार्काला येतो, सायन्स 20 मार्काला, आणि जे रिझनिंग आहे ते 25 मार्काला येतो. CBT 1चं सांगतो आहे मी. आणि कारण की CBT 1वर सध्या आपण जास्त फोकस करू, कारण की पुढचे जे नंतर टाईम तर भेटतो आपल्याला, पण जास्त जर वेळ असेल तर त्यानुसार CBT 2 पण तुम्ही चालू करू शकता. तर CBT 1बद्दल मी तुम्हाला सांगतो आहे, कोणते टीचर बेस्ट आहेत आणि कोणते बुक्स तुम्ही यूज केल्या पाहिजेत. तर मॅथ्ससाठी मॅथ्स 20 मार्काला येतो. त्याच्यामध्ये तुम्ही ते कसं करायचं, म्हणजे ज्याच्याने तुमचं जास्तीत जास्त मॅथ्स हा स्ट्रॉंग होईल. तर मी कसं केलं तर तुम्हाला सांगतो. मी तर यूट्यूबला वगैरे बघितलं होतं. त्याच्यामध्ये यूट्यूबला साहिल सर म्हणून आहे, साहिल सर आहेत, आदित्य रंजन आहे, गगन प्रताप सर आहेत. ते बाकी तर SSC रिलेटेड शिकवतात, पण जो रेल्वेच्या रिलेटेड जो शिकवतो ना तो साहिल सर आहेत. तर त्यांच्याकडून तुम्ही नोट्स बनवू शकता. नोट्स बनवताना तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट तर एक्झाम्पल पर्सेंटेज टॉपिक घेतला तुम्ही, तर पर्सेंटेजचे जेवढे टाईपचे क्वेश्चन आहेत ना, टाईप 1 by 1, 1, 2, 3 असे एका टाईपचे एकच क्वेश्चन लिहायचे. त्याच्यानंतर मग जसं टॉपिक कवर होईल तुम्हाला प्रिव्हियस इयर लावायचे. आणि मॉक टेस्ट पण तुम्ही लावू शकता ऑनलाईन जे असतं. प्रिव्हियस लावल्यावर तुम्हाला हे समजेल का मी म्हणजे बरोबर डायरेक्शनला आहे का नाही. तेव्हा त्यानंतर तुम्ही मॉक टेस्ट म्हणून तुम्ही टेक्स्टबुक म्हणून बेस्ट आहे. मी ही टेक्स्टबुक यूज केला होता. टेक्स्टबुकचं तुम्ही मॉक टेस्ट घेऊ शकता, खूप चांगलं आहे. त्यानंतर मॅथ्सचं तर याच्यासाठी प्रॅक्टिससाठी तुम्ही किरण पब्लिकेशन किंवा युथ पब्लिकेशन या दोघांपैकी एक बुक घेऊ शकता. आणि
एवढं सर्व केल्यावर तुमचं मॅथ्स खूप चांगलं होईल. आणि एवढं मॅथ्सचं झाल्यानंतर रिझनिंग तर एवढं काही हार्ड नसतं, इझी असतं. मॅथ्स पण एकदम बेसिक आहेत, एवढं हार्ड नाही आहेत तिथे याच्यामध्ये LPमध्ये दुसऱ्या एक्झामपेक्षा. आणि रिझनिंगमध्ये तुम्ही यूट्यूबला नोट्सच बनवून करा, याची बुक घ्यायची काही गरज नाही. मी तर नोट्सच बनवल्या होत्या. यूट्यूबला दीपक सर आहेत, मी दीपक सरांकडून गेलो होतं. खूप म्हणजे जुने होते, वायफाय स्टडी होते तेव्हा. आणि आता पियुष वासने सर पण आहेत, त्यांच्याकडून पण तुम्ही करू शकता. आणि प्रॅक्टिससाठी किरण पब्लिकेशन किंवा यापैकी यूज करू शकता. तर ऑनलाईन सेट मारले तरी रिझनिंगची प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि सायन्ससाठी सायन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की सायन्स तुमचा हे नसेल, वीक असेल तर सिलेक्शन इम्पॉसिबल आहे. मॅथ्स रिझनिंग तर असतो सर्वांचा, पण सायन्समध्ये प्रॉब्लेम येतो. मलाही प्रॉब्लेम येत होता. मी नंतर हे केलं, स्टडी केला, खूप समजून घेतलं नीट. कन्सेप्ट क्लिअर नव्हते. तर कन्सेप्ट क्लिअरसाठी यूट्यूबला नीरज जांगीड म्हणून सर आहेत, खूप चांगले आहेत एकदम. त्यांची जी लँग्वेज आहे हिंदीमध्ये खूप चांगले म्हणजे ते हे करतात कन्व्हर्सेशन. कारण की आता इथं मराठी पोरं पण असतात, का त्यांना खूप प्रॉब्लेम होतो का, म्हणजे हे पण सांगायचं आहे मला का ते मराठीमध्ये कंटेंट अवेलेबल नाही, तर ते कसं करतील, कसं स्टडी करायचं. तर आता आपण मूवी बघायला जातो, ते हिंदीमध्ये असतं ना, हिंदीमध्येच मूवी बघतो आता. ते मूवी आपल्याला समजतं, मग आपण स्टडी का नाही करू शकतो. स्टडी पण आपण करू शकतो, फक्त आपल्याला ती हॅबिट लावायची आहे. मलाही म्हणजे ती हॅबिट नव्हती हिंदी वगैरे. आपण तर इंग्लिशची तरी सवय होती, तर मी पण स्टडी म्हणजे थोडा इंग्लिशमध्येच करायचं. पण नंतर हिंदीचा पण म्हणजे हे घेतलं, काही गोष्टी हिंदीमध्ये असायच्या म्हणून थोडं हिंदी पण करायला लागलो. त्यानुसार समजत गेलं मला. NCERT आणि मोस्ट इम्पॉर्टंट सर्वात सायन्समध्ये, सायन्स हे तुम्हाला NCERTमधूनच करायचं आहे. कारण की NCERT शिवाय दुसरं कोणतेच बुक एवढे हे नाही. त्याच्यातून NCERTमध्ये सर्वात जास्त क्वेश्चन विचारले जातात. तर तुम्ही पहिले NCERT वाचा, नंतर दुसरे बुक वाचा. कारण की मी NCERT नव्हती वाचली, त्याच्या पहिले मी स्वतःचे नोट्स बनवले होते, पण त्याच्यातून एवढं काय आलं नव्हतं. पण नंतर मला समजलं, त्यानुसार मी NCERT वाचली आणि जास्तीत जास्त मार्क मला सायन्समध्ये भेटले. आणि मला जर कन्सेप्ट आणि प्रॅक्टिस हे करायची असेल सायन्सची, तर नीरज सर हे बेस्ट आहेत, त्यांच्याकडून प्रॅक्टिस करा. पहिले NCERT वाचा सायन्ससाठी, त्याच्यानंतर मग नीरज सर आहे म्हणून ते मस्त प्रॅक्टिस सेट घेतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन वगैरे यूट्यूबला. तर त्याच्यानंतर ते करा तुम्ही. वाचायला आता तुम्हाला माहिती आहे खूप हार्ड जातो, कारण की खूप सेंट्रल लेवलचं आहे बुक, कारण की त्याच्यामध्ये वर्ड पण जरा हार्ड दिलेत. मग त्याच्यासाठी तुम्ही पहिले यूट्यूबला व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघितल्यानंतर मग तो टॉपिक रीड करा तुम्ही. टॉपिक रीड केल्यानंतर मग त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन लावा. काही डाऊट असेल तर तुम्ही सर्च करा गुगलला, तुम्हाला भेटेल, ChatGPT आहे. आणि त्याच्यानंतर मग प्रिव्हियस इयरसाठी तुम्ही यूथ पब्लिकेशन घेऊ शकता. त्याच्यामध्ये चांगले क्वेश्चन दिलेले आहेत, डिटेलमध्ये पण त्याचं सोल्युशन दिलेलं आहे, तर ते यूज करू शकता तुम्ही. आणि त्या सर्व केल्यानंतर तुमचं सायन्स खूप चांगलं होईल. आणि मॉक टेस्टसुद्धा तुम्ही लावू शकता याला, फेसबुकला. आणि GKमध्ये लास्टला GKमध्ये तर तुम्हाला एवढं काही करायची गरज नाही, नाही तर तुम्ही हिस्ट्री, पॉलिटी या सर्व गोष्टी वाचत राहतील आणि जे इम्पॉर्टंट आहे तेच राहून जाईल, तर काही त्याचा फायदा नाही होणार. म्हणून GKमध्ये काही नाही केलं तरी चालेल. फक्त ते स्पीडी एक बुक असतो ते घ्या फक्त, त्यातून 10पैकी 3-4 क्वेश्चन मला भेटून जातील, ते बेस्ट आहे. ते लास्ट 1 मंथ आधी तुम्ही वाचलं तरी होऊन जाईल. म्हणजे 3 सब्जेक्ट आहेत, मॅथ्स, रिझनिंग आणि सायन्स, याच्यावर फोकस करा. याच्यामुळेच तुमचं सिलेक्शन होईल. आणि CBT 1चं मी तुम्हाला सर्व सांगितलं, आणि CBT 2चं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन मी. आता सध्या तुमच्यासाठी CBT 1 इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही बिगिनर आहात. बिगिनरसाठी तुम्हाला काय करावं लागेल हे मी सांगितलं. आणि पुढे तर आता तर वॅकन्सी आता CBT 1 झाली काही मुलांची, आणि त्यांची CBT आता 2 आहे, तर त्यांच्यासाठी पण मी पुढे व्हिडिओ आणणार आहे कसं काय करायचं CBT 2साठी. आणि पुढे तुम्हाला रिव्हिजन ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे. रिव्हिजनशिवाय तर तुमचं सिलेक्शन होणार नाही, तुम्ही कितीही वाचा.
कमी वाचा पण ते जास्त वेळा रिवाईज करा. रिव्हिजन हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे सिलेक्शनसाठी. वीकमधून तुम्ही नेक्स्ट टॉपिक जर तुम्ही घेत असाल तर मागचं जेवढं आहे तेवढं तुम्हाला रिवाईज झालं पाहिजे. वीकमधून तुम्हाला सर्व रिवाईज करायचं आहे. आणि मॉक टेस्ट ही तुम्हाला वीकमधून 2 तरी लावायचे आहेत. पूर्ण फुल मॉक टेस्ट असते, सब्जेक्टिव्ह टॉपिक वाईज हे सर्व मॉक टेस्ट असतात. वीकमधून 2 तरी लावायचे आहेत. एक सांगायचं होतं, याच्यामध्ये 60 मिनिटमध्ये 75 क्वेश्चन करायचे असतात. तर या टाईमला कसं झालं होतं का सर्व क्वेश्चन मिक्स आले होते. पॅटर्न त्यांनी फॉलो केलेलं नव्हतं. मॅथ्स रिझनिंग मे बी जास्त होतं, पण आमच्या टाईमला असं नव्हतं. सर्व क्वेश्चन जेवढे 20 मार्काला आहेत मॅथ्स तेवढेच 20 मार्क तेवढे आले ते 20 क्वेश्चन आले ते. यावेळी तसं नव्हतं, कमी जास्त मे बी झालं होतं सर्व. पण तुमची तयारी तुम्ही चांगली ठेवा. तुमची तयारी चांगली असेल तर पेपर कसाही असू दे तुम्ही काढल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्हाला हेच सांगेल, आता पुढे तुम्ही सर्व सिलेबस एकदा कंप्लीट झाला तर तुम्ही मॉक टेस्ट जास्तीत जास्त लावा. आणि मॉक टेस्ट नुसतं लावून उपयोग नाही, तर ते मॉक टेस्ट लावल्यानंतर तुम्ही त्याचं ॲनालिसिससुद्धा करायचं आहे. दर संडेला तुम्ही एक मॉक टेस्ट लावा आणि त्याच्यानंतर ॲनालिसिस करा त्याचं काय चुकतं आहे तुमचं, कुठे आपण चुकतो. त्यासाठी मॉक टेस्ट द्यायची असते. जास्तीत जास्त मार्क तुम्हाला तर मिळवायचेच आहेत, पण मॉक टेस्टमध्ये तुम्हाला मार्क कमी आले तर डिमोटिवेट नाही व्हायचं आहे. त्यातून आपल्याला शिकायचं आहे का नक्की का चुकतो आपण. चुकीतूनच माणूस पुढे जातो. मला माहीतच मॉक टेस्ट तुम्ही जेवढ्या द्याल तेवढ्या तुम्हाला एक्झामला कॉन्फिडन्स जास्त येईल. रिअल म्हणजे जे एक्सपिरियन्स असतो ना एक्झामचा तो मॉक टेस्ट दिल्यावर आपल्याला भेटतो. आणि मे बी मोबाईलपेक्षा तुम्हाला जर लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवर जास्त फायदा होतो त्याच्यामध्ये, कारण की पूर्ण एक्झामचा जो व्ह्यू असतो तो तुम्हाला बघायला भेटतो तिथे. त्यानुसार म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स पण चांगला येईल. आणि LPचा जो CBT 1चा सिलेबस आहे तो सेम आहे. RRB ग्रुप D, RRB JE, CBT 1 आणि टेक्निशियन ग्रेड 3 यांचा जो सिलेबस आहे CBT 1चा तो सेम आहे RRB LP सारखंच. म्हणून एक एक्झामचा जर फोकस केला तर तुम्ही 3-4 एक्झामचा ऑटोमॅटिकली तुमचा अभ्यास होऊन जाईल. म्हणून तुम्ही हा पॅटर्न फॉलो करा आणि अभ्यास तुमचा कंटिन्यू करा. अभ्यास ही अशी गोष्ट आहे ना, म्हणजे खूप सोपी गोष्ट आहे. कारण की तुम्ही बघायला गेलं तर जॉबला तुम्ही लागले तर किती म्हणजे हे करायला लागतो, मेहनत करायला लागते. तर अभ्यास ही गोष्ट आपल्याला काय आहे, फक्त डेस्कवर बसायचं आहे. याच्यामध्ये एक्झाम देत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे का याच्यामध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणून जास्त क्वेश्चन असे गेस करू नका. 50-50 जास्तीत जास्त 50-50 करू शकता. म्हणून जास्तीत जास्त तुमचे क्वेश्चन बरोबर आले पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्टडी करत असाल आणि ॲक्युरसी जास्तीत जास्त ठेवा. जास्तीत जास्त रिव्हिजन ठेवा. रिव्हिजन इज अ की ऑफ अ सक्सेस. रिव्हिजनशिवाय तुमचं सिलेक्शन पॉसिबलच नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लास्टला सांगेन की खूप स्टडी करा. ज्यांनी तुमच्यासाठी तुमच्या आईवडिलांनी खूप तुमच्यासाठी मेहनत केलेली आहे. लहानाचं तर त्यांनी मोठं केलेलं आहे. आता आपलं काम आहे का आपण त्यांच्यासाठी काहीतरी करून दाखवायचं. कारण की आता ग्रॅज्युएशन सर्व करतात, पण काहीतरी वेगळं जर तुम्हाला करायचं असेल अभ्यास करून तर तुम्ही या एक्झाम देऊ शकता. एक्झाम देऊन तुम्हाला अशी स्वतःची एक ओळख निर्माण करू शकता. म्हणून तुम्हाला स्टडी करायचं आहे. अभ्यास करायला तर असं स्टार्टिंगला तुम्हाला बोरिंग वाटेल का बा एवढा स्टडी करायला लागतो, पण रिअली म्हणजे खरं सांगायचं झालं तर एवढा स्टडी करायला नाही लागत आहे एक्झामसाठी. LPसाठी माझं स्टडी आधीच झाला होता, म्हणून मी 4-5 तासच स्टडी करायचो. त्याच्यातून होऊन गेलं. तुम्ही म्हणजे बिगिनर असाल तर तुम्हाला थोडा वेळ लागेल, कारण की पूर्ण सिलेबस कंप्लीट करायला लागतो. म्हणून स्टार्टिंगला तर तुम्हाला वेळ द्यायला लागेल. त्याच्यानंतर तुम्ही ॲटोमॅटिकली तुमचा स्टडी पटापट म्हणजे होऊन जाईल. म्हणून इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची होती का तुम्ही कमी एजमध्ये सुद्धा LP होऊ शकता. म्हणजे तुम्हाला याच्यासाठी ग्रॅज्युएशन करायची गरज नाही. तर 10वी नंतर तुम्ही ITI 1 वर्ष 2 वर्ष जरी केलं ना, ज्या ट्रेड लागतात त्याच्यासाठी, तर तुम्ही तसं LPला लगेच अप्लाय करू शकता आणि तसं स्टडी करून LP एक्झाम क्रॅक करू शकता. म्हणजे आम्ही जी चुकी केली, कारण की आम्हाला तसं कोण गाईड करणार नव्हता. तुम्हाला त्याचं सर्व गायडन्स वगैरे YouTube वगैरे
तर तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. आता पुढे पण 11,000 वॅकन्सी आहे. त्याच्यासाठी आता तुम्ही पूर्ण फोकस त्याच्यावर करा. आणि जे 9,000 जी मागची वॅकन्सी त्यांची तर आता CBT 2 आहे. आणि नवीन जे बिगिनर असतील ते 11,000 जे वॅकन्सी पुढे येणार त्यांच्यासाठी आता स्टडी करा. सिलेक्शन कोणाचं होतं तुम्हाला माहिती आहे का? ज्याचा जो अभ्यास आहे तो नोटिफिकेशनच्या आधी पूर्ण सिलेबस कंप्लीट झालेला असतो ना, त्याचा होतो. कारण की खूप वर्षापासून पोरं स्टडी करतात. त्याच्यानंतर त्यांचा जो स्टडी आहे तो आधीच झालेला असतो. आता नॉर्थ साईडचे पोरं तुम्ही बघायला गेले तर त्यांचा अभ्यास जो आहे तो आधीच झालेला असतो. ते खूप अभ्यास खूप त्यांचा चांगला असतो. कारण की कंटेंट जो आहे ना तो हिंदीमध्ये खूप चांगला दिलेला आहे. हे तुम्हाला सांगायचं होतं का मराठीमध्ये कंटेंट आपल्याला अवेलेबल नाही. तर मराठी पोरांचा हा प्रॉब्लेम आहे खूप मोठा, की त्यांना हिंदीमध्ये म्हणजे ते समजत नाही. तर मलाही नव्हतं समजत. मी पण मराठीच आहे मुलगा. पण मी कसं केलं ना, आपण आता किती मराठी पोरं आहेत माझ्यासोबत, पण माझे मित्र आहेत खूप मराठी आहेत. खूप चांगलं वाटलं का मराठी म्हणजे बऱ्यापैकी पहिल्यापेक्षा आलेत. पण तो मराठी मुलांचा जो पर्सेंटेज आहे तो तिथं अजून वाढला पाहिजे. ते कधी वाढेल जेव्हा आपल्याला त्या म्हणजे तसं गायडन्स भेटेल. त्यासाठी आम्ही म्हणजे खूप असे माझे पण मित्र आहेत ते म्हणजे यूट्यूबद्वारे असं सांगत असतात. त्याचंही चॅनल आहे प्रथमेश चव्हाण म्हणून आहे. त्याचंही यूट्यूबला चॅनल आहे, त्यालाही फॉलो करा. त्याचे व्हिडिओ पण खूप चांगले असतात. तर तोही म्हणजे असं खूप चांगले व्हिडिओ बनवतो मराठी मुलांसाठी. आणि तुम्हाला लास्टला सांगायचं आहे की तर हिंदीमध्ये जो त्यांचा जो कंटेंट आहे खूप खूप चांगला आहे. तर तुम्ही हिंदीमध्ये ट्राय करा. म्हणजे खूप त्याच्यातूनच तुम्हाला चांगला अभ्यास होईल. मराठीमध्ये कंटेंट नाही तसं अवेलेबल. तुम्हाला एकदा सवय झाली तर ऑटोमॅटिकली तुमचा स्टडी होऊन जाईल. ज्यांना इंग्लिश जमत असेल त्यांनी इंग्लिश करा. इंग्लिशमध्ये पण आहे अवेलेबल. तर अभ्यास करा. असंच पुढे तुम्हाला काय हेल्प लागली तर डाऊट असेल तर मला इन्स्टाला मेसेज करा. आणि जे बेस्ट बुक आहेत आणि त्याचे जे डिस्क्रिप्शन आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक वगैरे सर्व मी देणार आहे. तर तुम्ही चेक करून बघा ते कोणते बुक आहेत ते तुम्हाला समजेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पण खूप मोठी झाली आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. धन्यवाद.